मानसी तीर्था सरस्वती रत्नोपरीतम अज्ञानतिमिरान्धकारां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीपरमगुरुभ्यो नमः। परम्पराचार्यगुरुभ्यो नमः। सकलकलुषविध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्मसम्बन्धकं भविजीवमनः प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री प्रोक्तार्थसावधानतया कर्णाटक दीपक नामदेव अस्मोदंतकर्तारं श्री सर्वज्ञ देवास्मोदंतकर्तारं श्री गंधर्वदेवा प्रति गंधर्वदेवाः तेषां वचोनुसार मासाद्यं आश्रित चंद्राचार्य विरचितम् इदं शास्त्रं श्रोतारः सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो मुनि मंगलं कुन्दकुंजार्यो जैनधर्मोऽस्तु मंगलं सर्वमंगलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मतिसागरं वन्दे चन्द्रप्रभसागरं भक्त्या प्रणम्य वीरं सर्वज्ञं सर्वजन हितदक्षं कर्णामयोगदीपं कुर्वे स्वान्तस्तमो विघातार्थं। पंच परमेश्वरी भगवान की अहिंसा में विश्व धर्म की सिद्धांत शास्त्र की चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथम आचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की शांत मुक्ति वत्सलाचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की 3.9 करोड़ महामीराजों की आज के आनंद की पूर्व चर्चेमध्ये शायोक्षणिक मतिज्ञान श्रुतज्ञान अवधिज्ञान आणि मनप्रज्ञान याचा आपण चर्चा केली होती। आता जी शायोक्षणिकमध्ये दुसरा वेद आहे कुज्ञान 3 प्रकारचे त्या कुज्ञानाची चर्चा आपण बघायची। शायोक्षणिक कुमतिज्ञान शायोक्षणिक कुश्रुतज्ञान आणि शायोक्षणिक कुअवधिज्ञान। जे मतिज्ञान असतं ते मिथ्यात्व सहित जे असतं त्याला कुमती म्हणतात। जे श्रुतज्ञान आहे ते मिथ्यात्व सहित असतं त्याला श्रुतज्ञान श्रुतज्ञान आणि शायोक्षणिक कुअवधिज्ञान म्हणजे जे अवधिज्ञान आहे ते मिथ्यात्व सहित असतं त्याला कुअवधिज्ञान। माझ्या अंदाजानं शायोक्षणिकच्या ज्ञान पण झाले कारण नुसता त्याची व्याख्या गुणस्थान बघितलो त्याची व्याख्या अजून आपण बघितलो असं मला वाटतं। गुणस्थान तेवढं सांगितलं। शायोक्षणिक मतिज्ञान मतिज्ञान म्हणजे काय? जे इंद्रियांच्या आणि मनाच्या द्वारे जे ज्ञान जाणलं जातं वस्तूचं पदार्थाचं जे ज्ञान होतं इंद्रियांच्या द्वारे मनाच्या द्वारे त्याला काय म्हणतात? मतिज्ञान। आणि श्रुतज्ञान जे मतिज्ञान जाणलेलं आहे त्या जाणलेल्या मतिज्ञानाला विशेष प्रकारे अजून जे जाणतं ते ज्ञान कोणतं आहे? श्रुतज्ञान। त्याचं गुणस्थान 4 ते 12 म्हणजे सम्यक दृष्टीचं जे मती श्रुतज्ञान आहे ते इथं घ्यायचं। आणि मती आणि श्रुतज्ञान ही दुःखपत असतात दोन्ही सोबत असतात एकच ज्ञान असत नाही। एका वेळेला जेव्हा जास्तीत जास्त असतील तर आपल्या अपेक्षा सगळ्यांच्या 2 नाहीतर एकच ज्ञान असतं। केवळ ज्ञान ज्यांना असतं त्याला मती श्रुत अवधी मनप्रज्ञानाचा संबंध नाही। केवळीच्या अपेक्षा केवळीनं जर सोडलं तर प्रत्येक जीवाकडे कमीत कमी 2 ज्ञान असतात। कुठले कुठले? मती श्रुत किंवा कुमती कुश्रुत असं।
आणि बघा ज्ञान घेताना फक्त 5च घेतात, उपयोग घेताना 8 घेतात. कुमती ज्ञान उपयोग, कुसृत ज्ञान उपयोग. त्यामुळे हे समजून घ्यायचे, ज्ञानाचे प्रकार कधीतरी विचारले तर 5च सांगायचे, उपयोग घेताना 8 सांगायचे. ज्ञान उपयोगाचे 8 वेळ आहे. ज्ञान स्मृती उपयोग, कुसृत उपयोग, श्रुतोवधी उपयोग, त्याचबरोबर मती ज्ञान उपयोग, श्रुत ज्ञान उपयोग, अवधी ज्ञान उपयोग, मनप्रज्ञान उपयोग आणि केवळ ज्ञान उपयोग असं. मग हे गुणस्थान 4 ते 12 आहे. याचे मती ज्ञानाला विषयीचे जे अंत ते स्तोत्रज्ञान, शायोग, आणि हे शायोग श्रमिक आहे त्यामुळे कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाकडं आपल्या क्षोभक्षमाप्रमाणे असतात. शायोगक्षमिक अवधी ज्ञान म्हणजे इंद्रिय आणि मनाच्या अवलंबनाशिवाय, वरचे तुम्ही ज्ञान कसं आहे, इंद्रिय आणि मनाचं अवलंबन घेणं. त्याच्यानंतर दुरुत्तर की अवधी ज्ञान कसं आहे, मन आणि इंद्रियांच्या अवलंबनाशिवाय उद्गल रूपी पदार्थाला जे मर्यादेमध्ये जाणतं, द्रव्य, क्षेत्र, काल याच्या मर्यादेमध्ये जे जाणतं ते ज्ञान अवधी ज्ञान. अर्थच आहे अवधी, अवधी म्हणजे मर्यादा, आणि त्या मर्यादेमध्ये जाणतं. पण कुणाला जाणतं, रूपी पदार्थांना जाणतं, म्हणजे उद्गलाच्या पर्यायाला जाणतं, त्याला म्हणायचं अवधी ज्ञान. त्याचंही गुणस्थान किती आहे, 4 ते 12. मग त्याच्यात परत भेद भरपूर आहे. अवधी ज्ञानाचं देशावधी, सर्वावधी, परमावधी, सर्वावधी. सर्वावधी ज्यांच्याकडे असतं ते नियमाने मोक्षात जातात असं इथं समजून घ्यायचं. परमावधी असणारे जोडू शकतात, नाही जोडू शकतात. शायोगक्षमिक मनप्रज्ञान, शायोगक्षमिक मनप्रज्ञान म्हणजे काय, जे ज्ञान इंद्रियाच्या व मनाच्या संयोगाशिवाय आत्मिक शक्तीने समोरच्या जीवाच्या मनात ज्या रूपी पदार्थाबद्दल चिंतन चालू आहे, हे सगळ्यात लक्षात घ्यायचं. कशाबद्दल, रूपी पदार्थाबद्दल. कुठं चालू आहे, समोरच्या मनामध्ये. हे ज्याला जाणतं ते ज्ञान काय आहे, मनप्रज्ञान. मग आता हे फक्त चतुर्थ कालाचंच असतं, ते फक्त भावलिंगी मुनी महाराजांनाच असतं. त्याच्यात पण फक्त पुरुष वैदिक मुनी महाराजांनाच असतं. स्त्री वेद आणि नपुंसक वेदांचा उदय असेल तर त्यांना सुद्धा हे असत नाही. मग आता एक एक साधू समोरच्या मनातलं सगळं ओळखतात आणि ते सगळं सांगतात म्हणून, मग ते कसं ज्ञान म्हणायचं. मनप्रज्ञान तर पंचम काळात नाही, आणि मला तुमच्या मनातलं सगळं कळतंय. विनोदाचा भाग वेगळा, अगोबाई इच्छा तो ते विनोदाचा भाग पिक्चर मधला, पण ते फक्त बायकांच्या मनातलं जाणत होतं. हे सगळ्यांच्या मनातलं, त्यांच्या समोर येऊन जे मनात चिंतन करतील ते सगळं जाणतं. ते निमित्त ज्ञान असू शकतं. कुठलं ज्ञान, पण मनप्रज्ञान पंचम काळात अंतिम सुटकेवली भद्रभाऊ महाराजांना सुद्धा नव्हतं. तर मग आमच्यासारख्या सामान्य 20व्या 21व्या शतकातल्या साधूंना कुठलं असणार. पण कशालाही कशाचं नाव देऊन चालणार नाही. लोक कुठल्या तरी याच्या ग्रहावर जातात, चंद्रावर जाऊन आलं म्हणतात. चंद्रावर जाणं एवढं शक्य नाही, अशक्य प्राय गोष्ट आहे. मनुष्य गतीतील आपल्यासारख्या जीवांना चंद्रावर जाणं शक्य नाही. विज्ञान काहीही म्हणू दे, आपल्याला त्याला विरोध करायचं नाही, कारण आपल्याला मार्ग पाहिजे. वितराग विज्ञान हे श्रद्धेचा विषय आहे, आणि बाहेरचं विज्ञान मार्क्स गुण मिळवण्याचा विषय आहे. म्हणून त्या विज्ञानाला इथं सगळं ऐकायचं नाही, शाळेत जाऊन तेच विचार.
मार्क 0, मग मार्क कमी पडतील. तिथल्या ठिकाणी ते लिहायचं. पण श्रद्धा आस्था जे आहे ते हेच आहे की सूर्यापेक्षाही किती 110 योजन ना, सूर्याच्या पलीकडं 110 योजन असले प्रश्न जर तिकडे विचारले हा सगळं सांगतात बरोबर. आम्हाला इथनं बसती किती पावलाय माहित नाही. आणि ते सूर्याच्या पलीकडं 110 योजन बरोबर चंद्र असतो. मग सूर्यापर्यंत जायचं अवघड आहे आणि त्याच्या पलीकडे चंद्रापर्यंत जातोय अशक्य आहे. पण आता विज्ञान लोक म्हणतात काय म्हणतात, त्यांना आपण कोणाला विरोध करू शकत नाही. पण ते स्वतःच हे असं असतं कुठल्या तर आजूबाजूच्या ग्रह 800 योजन लांब आहे. किती 800 योजन. आणि 1 योजन किती 20,000 कोस. 2000 कोस. 2000 कोसचा 1 योजन. आणि त्या योजनाचं परत कोस मग 1 किलो 3 किलोमीटरचा 1 कोस. आणि त्या कोसचा परत 6000 किलोमीटरचा 1 योजन किलोमीटर प्रमाणे झालं. त्याच्याप्रमाणे किलोमीटर प्रमाणे मग किती होते आता बघा. तेवढ्या लांब किलोमीटर तेवढ्या लाख किलोमीटर जाणं शक्य आहे का? हे महायोजनच घ्यायचं आहे महाराज. ही योजन घेऊन चालणार नाही. कारण 12 किलोमीटरचं मग बारका योजन. हा 12 म्हणजे 9700 किलोमीटर अंतर चंद्राचं होईल. मग इथे लाख किलोमीटर पर्यंत आता या चालल्यात. मग काय जायचं अवघड नाही. महायोजन आहे. किती योजन? महायोजन 6000 किलोमीटरचा 1 महायोजन. असं 800 महायोजन दूर चंद्र आहे. 700 690 सूर्य ग्रह तारे असं करत मग बरोबर 700 किलो योजनवर चंद्र सूर्य. आणि त्याच्या पलीकडं परत हा. म्हणून या सगळ्या गोष्टी फार चिंतन करण्यासाठी. 900 योजन असं ना चंद्र. 900 योजनच्या आसपास काहीतरी चंद्र असतो. 12 6 9 किती झालं 54 असं किती बघा मग 60,000 किलोमीटर. 6000 किलोमीटरचा 1 योजन महायोजन. असं 900 योजन लांब म्हणजे किती लांब जाते ते गणित लांब. म्हणून या गोष्टी आपण फार समजावून घ्यायचे. म्हणून प्रज्ञानाचे सुद्धा 2 भेद आहेत. किती भेद आहेत? 2. कुठले कुठले? ऋजुमती आणि विपुलमती. ऋजुमती म्हणजे काय? समोरच्या मनात जे सरळ विचार चालले माझ्यासाठी. माझे विचार सरळ असतात नाही. म्हणजे तुम्ही माझ्या मनातलं सांगा तर तुम्ही ऋजुमती म्हणत प्रयत्नामध्ये. आणि कुटील समोरच्या मनातले कुटील विचार जे सांगतो त्याला विपुलमती म्हणतात. ते कोणाच्या मनात चालतंय? शास्त्रामध्ये जो व्यक्ती 5 किलोमीटर 100 किलोचं वजन घेऊन जातो तो व्यक्ती जर तेवढंच वजन घेऊन 100 किलोमीटर जाणारा शक्तिशाली असतो. मग तो 100 किलोमीटर घेऊन जाणारं जे वर्णन होतं त्यावेळी 5 किलोमीटर वाला त्याच्यात बसतोच असं नियम आहे. त्यामुळं ज्या वेळेला विपुलमती म्हणून प्रज्ञानाची चर्चा होते त्यावेळी ऋजुमती तर ते जाणतच असतो. पण त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन विपुलमतीवाला समोरच्या मनातील कुटील जटिल विचारांना सुद्धा जाणतो. म्हणजे ते विचार कोणाकडे असतात? तुमच्याकडे. आणि आम्ही जाणतो. म्हणून आमची शक्ती तुमच्यापेक्षा जास्त असते. आणि विपुलमती म्हणून प्रज्ञावाली मोक्षाला नियमानं जातात
रुजुमतीवरती जातील पण नाही पण असं काय त्याची गॅरंटी नाही. परत क्षयोक्षमी कुज्ञान जे मिथ्यात्व सहित मती ज्ञान असतं त्याला कुमती म्हणायचं. जे मिथ्यात्व सहित श्रुत ज्ञान असतं त्याला श्रुत ज्ञान म्हणायचं. जे मिथ्यात्व सहित अवधी ज्ञान असतं त्याला कुअवधी म्हणायचं. त्याचं गुणस्थान 1 ते 2 आहे. आता माझा एक प्रश्न विचारू नको. कुमती ज्ञान कशा म्हणायचं? त्याचं गुणस्थान किती आहे? 1 ते 2. 1 ते आणि मती ज्ञानाचं गुणस्थान किती आहे? 4 ते. मग चौथ्या गुण तिसऱ्या गुणस्थानात कुठलं ज्ञान असते की नसते? कुठलं? इथे 1 ते 2 ची मुलगी एवढे म्हणजे काय खुला गेलं जेवणाला खुला गेलं उगाच होतं. विभंग ज्ञान म्हणजे होते. तिसऱ्या गुणस्थानातलं ज्ञान कोणतं? वास्तविक म्हणण्यासाठी ते मिसळत पण ते कुअवधी कुमती कुश्रुतच असतं. नाही तर तिथं असं हेच नाही. सम्यक्त्वाचे परिणाम असतात व सम्यक मिथ्यात्वाचे असतात. हे एका वेळेला दोन्ही मिश्रच परिणाम असतात म्हणून तर ते तिसरं गुणस्थान आहे. नाही तर सम्यक्त्वाचे थोडा वेळ आणि मिथ्यात्वाचे थोडा वेळ घेतलं तर मग सम्यक्त्वाचं आहे तो चौथं, मिथ्यात्वाचं आहे तो पहिलं. तिसऱ्या गुणस्थानाची चर्चा होऊ शकणार नाही. म्हणून इथं तुमच्या मनात प्रश्न येईल हे 1 ते 2 आहे, ते 4 ते 12 आहे. मग तिसऱ्या गुणस्थानात कुठलं ज्ञान अति निशंक मला लगेच ओळखतं तुमचं मनात. म्हणून तिथं मिश्र म्हणायचं पण कुमती कुश्रुतनी कुअवधी तिथं ज्ञान असतं. क्षयोक्षमी दर्शन 3 आहे. क्षयोक्षमी चक्षुदर्शन 1 ते 12. क्षयोक्षमी अचक्षुदर्शन 1 ते 12 आणि क्षयोक्षमी अवधी दर्शन 4 ते 12. मग चक्षुदर्शन म्हणजे काय? चक्षु इंद्रियांच्या माध्यमातून वस्तूचा जो सामान्य प्रतिभास होतो त्याला चक्षु दर्शन म्हणायचं. इंद्रिय चक्षु इंद्रिय सोडून अन्य 4 इंद्रिय यांच्या माध्यमातून जे वस्तूचा सामान्य प्रतिभास होतो त्याला काय म्हणायचं? अचक्षु दर्शन. आणि अवधी ज्ञानापूर्वी होणाऱ्या वस्तूच्या सामान्य प्रतिभासास अवधी दर्शनचं म्हणतात. मी तुम्हाला बघालोय तुम्ही मला बघायला काय कुठला दर्शन उपयोग चालू आहे? तर चक्षु दर्शन उपयोग. पण आता मला गार वारा लागले ह्याचा उपयोग चालू आहे. हे कशाचं चालू आहे? अचक्षु दर्शन. त्याच्यात कुणामुळं? स्पर्शेंद्रियामुळे. बरोबर आहे. आता तिथं अमृताच्या आईच्या घरात काय तर पोहे चालू आहे. हे कसं कळलं इथं बसून तुम्हाला? घ्राणेंद्रिय म्हणजे नाकाच्या वासाच्या माध्यमातून. हे कुठल्या पेट गेलं तुमचं? अचक्षु इंद्रिय. बरोबर आहे. कुठल्यात गेलं? अचक्षु इंद्रिय. आता डोळं बंद आहे, कान बंद आहे, नाक बंद आहे, तेवढंच अर्धा सेकंद नाक सगळं बंद आहे. आणि मग तुम्हाला नुसता काय चांगलं झाले चवीने कळलं तुम्हाला. कसले इंद्रिय? जे चक्षु इंद्रिय सोडून जे बाकी 4 इंद्रियांच्या माध्यमातून वस्तूचा जो सामान्य प्रतिभास होतो त्याला काय म्हणायचं? अचक्षु दर्शन असं म्हणायचं. आणि मग अवधी दर्शन म्हणजे अवधी ज्ञानापूर्वी होणाऱ्या वस्तूच्या सामान्य प्रतिभासास अवधी दर्शन म्हणतात. चौका करताना तुमची कुठले कुठले इंद्रिय काम करत असतात? ऐकले नाही सुशांत? सगळे इंद्रिय. कुठले कुठले इंद्रिय काम करतात? सगळे. रसनेंद्रिय सोडून नाही. किती तुम्ही सांगा. स्वयंपाक करत असताना
झाले, लोण किती झाले, तिखट किती झाले, काय झाले. परवा इथं पलीकडच्या चौक्यात माताजींचं ती उसळ आहे, काय 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 चटणी आहे, आणि माताजीनं कमी घाला ती सांगायला गेली ती आमची नाही, ते काय भगवत बॅडगी नुसतं लाल दिसत्या, तिखट काही नाही. तिला कसं कळलं? मग कसं म्हणताय असते क्रिया? पहिल्याची चटणी वापरते म्हणजे किती दिवसाची वापरते? अनुभव आम्हाला कुंभोच आहे तसं. पण तरी पण करते ते जमायला काय तुम्ही जमवलं म्हणजे हातात घेऊन बघत्यातच काय तर व्रती असणारी वरती जाणार आहे त्याचे कशाला बघते तुम्ही. आणि एवढं तेवढंच एक नुसतं चाटून काय करते तेवढं सुरू शिवाय एकदाच खायचं असते कशाला दिवस सुरू पाहिजे. पण हे तुम्हाला उदाहरण पटावून सांगितलं म्हणजे हे समजायला पाहिजे काय जी हे दर्शनात्मक कर्माचा भेद आहे. आम्ही आता सांगितलं शायोपशमिक सम्यक्त्व. खाली आता किती 1 2 3 आणि 5 8 एक एकच आहे. त्यात पहिलं कुठलं आहे शायोपशमिक सम्यक्त्व. गुणस्थान किती आहे 4 ते 12 म्हणजे तुमचं सम्यक दर्शन जरा म्हणतो ना आपण तेच 4 ते 12 पर्यंत असते. सम्यक्त्व किती पर्यंत आहे 4 ते 12. आपण आहे काय सम्यक्त्व गॅरंटी आहे का नाही आहे. बाह्य रूपात आम्ही बाह्य आलंबन शायोपशमिक सम्यक्त्व 4 ते 7. ते औपशमिक मध्ये बदल होते. द्वितीय उपशम सम्यक्त्व ते बदलते 4 ते 7. 4 ते 7 शायोपशमिक सम्यक्त्व. मग मला सांगा बाह्य रूपात तुम्ही आम्ही म्हणू शकतो की शायोपशमिक सम्यक्त्व मला आज आहे. पण निर्णय घेणं फार कठीण. मी तुम्हाला सांगितलं परवा बाह्य रूपात आनंद सराचं उदाहरण दिलं. याचे निर्णय फक्त केवली करणे. वास्तविक निर्णय त्याचा कोण घेऊ शकतो केवली. पण आपण केवलीचं काम आपण करून चालणार नाही. एखाद्यांच्या बद्दल निर्णय घेऊन चालणार नाही. म्हणून मी असू दे तुम्ही असू दे आम्हाला नाही इलाज आहे. तुमचा मी खातोय म्हणून तुम्हाला सांगणं. पण वास्तविक स्वाध्यायाचा अर्थ हा स्वतःसाठीच असतो. स्वतःचं अध्ययन करण्यासाठीच असतो. स्वतःला स्थिर करण्यासाठी असतो. स्वतःला दृढ करण्यासाठी असतो. आणि म्हणून जो सम्यक दृष्टी जीव असतो तो कधीही स्वतःला सम्यक दृष्टी आणि इतरांना मिथ्या दृष्टी म्हणत नाही. तो त्याचं कर्तव्य करत जातो. आचार्य श्यामा म्हणजे सम्यक दृष्टि जो स्वयं को बार बार मैं सम्यक दृष्टि हूँ, मैं सम्यक दृष्टि कहता हूँ, उसकी सम्यक की गॅरंटी नहीं होती. तोच मिथ्या दृष्टी असण्याची कारण तो अहंकारच आहे, गर्वच आहे. आचार्यजींचं एवढं प्रवचन तुम्ही ऐकताय कधी तिने एकदा तर स्वतःला मी सम्यक दृष्टी आहे असं अहंकारानं बोलले कधी बोलले नाही. पण आम्ही का आम्हाला हृदयाकुंडाने पिळवतोय मी आणि जणू काय तर आमच्यावर शान आणि आमच्यावर धार्मिक या जगात कोण नाही आहे असं जरी मी पण आलो तिच्या का मी असं वागतोय कळत नाही. पण बदलायला पाहिजे. समजल्यानंतर तर बदलायला पाहिजे. आपण कोणत्याही ज्ञानाचा निर्णय शायोपशमिक अवस्थेमध्ये घेऊ शकत नाही. कारण याला अर्धांग वायू झालेल्या
व्यक्तीच्या हातातल्या ग्लासमधलं पाणी जेवढं स्थिर असतं तेवढी स्थिरता शारीरिक समितीची असते. अर्धांगण झालेल्या हस्तकंपन रोग असतो, तो हस्तकंपनाचा रोग असतो. त्याच्या हातात पाण्याचा ग्लास दिल्यावर त्यातलं पाणी स्थिर असते का, सारखं हळद असते. तशा पद्धती या ठिकाणी हे क्षयोक्षणिक संवेदर्शन अस्थिर असते, कंपन असते. त्याच्यावर आम्ही असं अति विश्वास ठेवून पंचम काळात हेच असतंय म्हणून याच्याशिवाय पर्याय नाही. कशाच्या अपेक्षेनं? पंचम काळाच्या अपेक्षेनं. पण हे मोक्षाला नेणार नाही. आम्हाला शाही फक्त वर्तमान मध्ये जेवढं कमी कंपायमान असेल तेवढं भविष्यामध्ये शाही होण्यासाठी निमित्त ठरू शकतो. म्हणून कुणाचंही जास्त निर्णयाच्या भूमिकेत न पडता आपल्या आपल्या बाबतीत माझ्या समीप पद कुठं मर्यादा किती कमी लागेल, माझ्या समीप पद स्थिरता कशी होईल, माझ्या समीप मध्ये दृढता कशी होईल, इकडंच आपलं लक्ष असलं पाहिजे. आपलं दुसरीकडे इकडं तिकडं लक्ष असतं कामा नाही. याची जबाबदारी आपण सगळ्यांनी स्वतः घेतली पाहिजे. आणि स्वतःसाठी हा स्वाध्याय आहे. इतरांच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार मलाही नाही आणि तुम्हाला. म्हणून आचार्यांनी अपेक्षा कथन तेवढ्यासाठी प्रत्येक लावली. क्षयोक्षमी चारित्र 1 ते 10 गुणस्थान. का बरं औक्षमी 11 एकच घेतलंय म्हणून ते क्षयोक्षमी चारित्र किती आहे? 6 ते 10 गुणस्थान. मग मला सांगा 5वं गुणस्थान कुठलं आलं? संयम म्हणजे खरे येते. आणि असंयम 4थ्या गुणस्थानातलं. म्हणजे आचार्यांनी जीव काढण्यामध्ये सुद्धा नेमिचंद्र आचार्यांनी चारित्र्याची खरी गणना 6व्या गुणस्थानात केली. मग जीव काढण्यामध्ये नेमिचंद्र आचार्यांनी सांगितलं. मग जीव काढायची निर्मिती कुठल्या ग्रंथाच्या माध्यमातून झाली? षटखंड आगम धवलांच्या माध्यमातून. मग त्याच्यात पण जर चारित्र्याचं वर्णन 6व्यापासून पुढंच येत असेल तर आपण विनाकारण आपल्या खालच्या अवस्थेमध्ये आम्हाला चारित्र आहे याचा उरता म्हणजे खोटा अहंकार घेऊन जगण्याचं काही काम नाही. आणि मग लाकडी तलवार दुसऱ्यांना भीती घालू शकते पण आपलं संरक्षण करू शकत बरं आहे का चुकीचं आहे? माताजी लाकडी तलवार दुसऱ्यांना भीती घालायसाठी तलवार ती दुसऱ्यांना भीती घालायसाठी उपयोगाला पडेल. पण महत्वाच्या वेळी, युद्धाच्या वेळेला, लढाईच्या वेळेला ना ती स्वतःचं संरक्षण करू शकणार आहे ना शत्रूचा घात करणार आहे. तसे स्वतः भूषितच विद्वान आणि ज्ञानी लोक आम्ही खालच्या अवस्थेत पण आमच्या चारित्र आहे हे म्हणण्यासाठी काही वेळेपुरतं तुम्हाला समाधान मिळू शकेल. पण ऐन महत्वाच्या वेळेला समाधी असेल किंवा का जसं कर्णाला फसवून मिळवलेलं ज्ञान आणि असत्याचा आधार घेऊन मिळवलेलं ज्ञान हिंदू धर्माप्रमाणे शाप होता. काय शाप होता? की तुझ्या आयुष्यातले असा महत्वाचा प्रसंग येईल की तुझ्या जीवनात मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग अत्यावश्यक आहे. असा ज्या वेळेला आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा निर्णय आणि वेळ येईल की तुला या ज्ञानाचा उपयोग करायचा आहे तर तुझं ज्ञान काय करणार आहे? उपयोगाला येणार. बरोबर आहे? चूक आहे कुणाचं? बरोबर आहे. तसं आपल्यासारख्या कर्णाची, साधूची आपली सगळ्यात महत्वाची आयुष्यातली वेळ कुठली? समाधी. मग हे जगाला खोटं शिकवून आणि जगाकडलं खोटं ज्ञान घेऊन
जी लोक महत्वाच्या वेळेला त्या ज्ञानाचा उपयोग करत बघतात त्यावेळेला ते खोटं ज्ञान आमच्या समाधीसाठी उपयोगाला येत नाही. समाधी होऊन देत नाही ते. म्हणून चार लोकांच्या प्रतिष्ठेसाठी, स्वतःच्या मान्यतेसाठी, गर्दी करण्यासाठी चुकीचं काहीही शिकवायचं नाही आणि चुकीचं काही शिकायचं पण नाही. सगळ्यांनी लक्षात ठेवा, स्टेजवरचे आणि समोरचे एक असत्य लपवायला 100 असत्यांचा आधार घ्यावा लागतो. एक चूक लपवायला 100 चुका कराव्या लागतात. हा नियम लक्षात. सगळ्यात एकच चांगले उत्तर असते, आमची चूक झाली, आम्हाला माफ करा. आम्ही चुकलो नाही याचं स्पष्टीकरण देणं म्हणजेच चुकीला झाल्यासारखं. चूक मान्य करणं, क्षमा मागणं हे सगळ्यात मोठं कर्मनिर्जितीचं शस्त्र आहे. आपली चूक लपवण्याचा प्रयत्न करायचा आणि लपतच नाही असं ज्यावेळी वाटतंय, पण ठीक आहे, तुम्हाला वाटत असलं आमची चूक झाल्या तर आम्हाला माफ करा. आणि माझ्या वाटण्यानं काय, मला वाटलं म्हणून काय, तुझं तर चांगलं म्हणून आहे, तुम्ही स्वीकारायला पाहिजे. मोकळ्या म्हणा, चांगल्या म्हणा, चांगल्या अर्थ करणं. जोपर्यंत निर्मळ मन होत नाही, मन नाही निर्मळ काय करील लक्ष सांगून काही करू शकणार नाही. तो नामीतच विरघळून भेटतील ह्याच्या पलीकडं त्याचं कुठलंही कार्य नाही. मन स्वच्छ. काय संलेखना तर बहुतांशी लोकांची होते. काय संलेखना बहुतांशी लोकांची होते, पण कशा संलेखना फार कमी लोकांची होती. दीक्षा बाह्य रूपामध्ये अनेक जण येतात, पण त्या परिणामाची उज्ज्वलता आणि स्थिरता अंतरंगामध्ये फार कमी लोकांच्या मनात असते. म्हणून सगळ्यांनी फार विचारपूर्वक करा. म्हणून तुम्ही लोकांनी थोडी संधी मिळाली तुम्हाला बायकांना की लगेच तुम्ही हवालदार होते, फौजदार, लगेच इन्स्पेक्टर म्हणून मोकळं. एक मनात आयुष्यभराचा राग असतो. जे दीक्षा घेतले नाही त्यांना राग त्यांच्या सासून आयुष्यभर दमवलेलं असते आणि ते की आपली सून आल्यावर तिच्यावर सगळं करायचं. आणि जी संसार करून दीक्षा घेत्या त्यांना आता राग काढायला संधीच मिळालेली नसते. कुठं घरात. मग काय करायचं, ते यायचं आणि समाजात इन्स्पेक्टर होऊन जायचं. समाजाला इन्स्पेक्टर खरं की नाही, तसंच होते आपल्या. आणि मग मोठे बारक्यांचं बारक्यांना सांभाळून घेत नाही, बारके मोठ्यांना समजून घेत नाही. पण मोक्ष मार्गामध्ये समजावून घेणं आणि समजूतदारीनं जगणं त्यालाच मोक्ष मार्ग म्हणजे. दुसरं काय मोक्ष मार्ग? मोक्ष मार्गाचा अर्थ काय? आज तुम्ही प्रतिमा झाली लोक अर्ध्या मोक्ष मार्गावर आहे, म्हणजे अर्धवट मोक्ष मार्ग, जे अर्ध्या वाटातला मोक्ष मार्ग. मग तुम्ही जर प्रतिमाधारी लोक त्या असंयमी लोकांच्या चुकीला म्हणून तुम्ही त्याच्याबद्दल अपाय विषय धर्मध्यान करून तुम्ही त्या लोकांच्या कर्माचा लवकर नाश होऊ दे, त्यांच्या परिणामांची विशुद्धी होऊ दे, त्यांचे दुःख कमी होऊ दे, त्यांचे कष्ट कमी होऊ दे, असं जर विचार आम्ही देशवृत्ती आणि महावृत्तीने न करता त्या असंयमी
पद्धतीच्या गोष्टींना घेऊन आम्हीच जर तिरस्काराची भूमिका करायला लागलो तर मग आमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे. मी परवा सांगितलं, आंधळा माणसाच्या हातात दिवा असताना सुद्धा जर तो धडकला तरी लोक त्याला नावं ठेवत नाही. पण सगळ्यांनी लक्ष द्या, आंधळा व्यक्तीच्या हातात दिवा असताना जरी तो खांबात धडकला तरी लोक नावं ठेवत नाही. पण डोळा असणाऱ्या व्यक्तीला जर तो धडकला तर लोक नाव ठेवतात. सावक हे चुकीचं वागलं तर वागू दे, पण आम्ही संयमी तर व्यवस्थितच असलं पाहिजे. आम्ही देश संयमी तर व्यवस्थितच असलं पाहिजे. मोठे असणाऱ्यांनी बारक्यांना समजावून घेऊन एकमेकांना समजावून सांगितलं पाहिजे. बारक्यांनी माझ्या आयुष्यात माझा स्वैराच्या होऊ नये म्हणून मोठ्यांच्या बंधनातच राहायला शिकलं पाहिजे. तुम्ही बंधन म्हणजे तुरुंगवास समजतात, तुरुंगवास नाही, लक्षात ठेवा. हे बंधनात जर आम्ही पाळलो तरच कर्माचं बंधन आमचं तुटणार आहे, संसाराचं बंधन आमचं सुटणार आहे. नाही तर आम्ही कुणाच्याच बंधनात राहणार नाही. असं जर म्हणलो तर मग नंदी बैलाला मालक कोण असतो लक्षात ठेवा. गावातला बैल प्रत्येक त्याला मालक कोण असतो, आणि त्यामुळं त्यांची अवस्था बिकट होती. या ठिकाणी आपल्याला ज्ञानाची चर्चा करत असताना समजावून घेताना आचार्यांनीच जर चारित्र्य 6व्यापासून 10व्यापर्यंत मोक्ष मार्गाचं चारित्र्य आहे हे सांगितलं प्रत्येक ठिकाणी, तरी पण आपण का असे विचार म्हणून अर्ध ज्ञान आणि अर्धे विचार हे माणसाच्या दुःखाला कारणीभूत असतात. आणि याचं सगळ्यात जास्त तुम्हाला बायकांना सोपं उदाहरण सांगू काय नको? सांगू. एक अगदी आमची या ताईसारखी एक महिला, जुगळे सारखी महिला, जुगळे ताई 20 लिटरची घागर पाण्याची भरून तिच्या जर डोक्यावर दिलं, लढाईच्या अगोदरच नव्हता. अरे तो उदाहरण तुला कोणाचं द्यायला लागेल डोक्यावर, काही डोक्यावर द्यायला लागेल तुमच्या, उदाहरण समजून घ्यायच्या. डोक्यावर दिलं, भरलेली घागर, तर ती घागर ती सहजतेनं 100 मीटर घेऊन जाऊ शकते. पण आमच्या तिजूताईला अर्धी 10 लिटरची घागर, घागरीची मर्यादा किती आहे? 10 लिटर, आणि ती अर्धी घागर 5 लिटरची भरून अर्धीच घागर जर दिली 5 लिटर पाणी घालून, तर ती अर्धी घागर असणारे पाणी तिजूताईची तब्येत सक्षम असताना सुद्धा ती 100 मीटर घेऊन जाऊ शकते का? का नाही? एवढं जरी तुम्ही धर्मात लावला तरी ज्ञान बुद्धी, तरी तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. घरात भांडणं होणार नाही, चौक्यात आम्हाला त्रास होणार नाही. दीक्षा घेतला तर समाज समाधानात होऊ शकतो. सगळीच महाराज असू देत, माताजी असू देत, प्रतिमाधारी असू देत, श्रावक असू देत, श्राविका असू देत, घरापासून मी सांगतोय ज्ञान कमी असलं तर चालेल, चिंतन परिपक्व पाहिजे. जिथं अर्थज्ञान आहे, जिथं अर्धवट चिंतन आहे, जिथं अर्थज्ञान आहे, ती घागर ती इंगित आहे बघा. काय तर छलकत जे आहे सगळं छलकतच बघता काय नाही, छलकतच बघता काय करायचं. आणि ताकद जरी कमी असली आमच्या जोबळीत ही सरतो, पण घागर परिपूर्ण पाण्यानं भरलेली असली तर तिचा बॅलन्स बिघडू शकत नाही. आपल्या आयुष्यात बॅलन्स पक्का करायचं असेल, ज्ञान कमी असू दे
पण त्याचं चिंतन, त्याचा अर्थ, त्याची माहिती, त्याच्याबद्दलचं अनुप्रेक्षा ही पक्की असली पाहिजे. काही ज्ञान नव्हते शिवभूतीला, फक्त तस्मास भिन्न एवढंच ज्ञान होतं, पण त्याचं परिपूर्ण चिंतन त्या शिवभूती महाराजांचं होतं. त्यामुळं ज्ञान असणाऱ्यांच्या पेक्षा ते अगोदर मोक्षाला गेले, केवळ ज्ञानाची प्राप्ती करून मोक्षाला गेले. म्हणून तर काय समजावून घ्यायचं आहे? समजावून एवढंच घ्यायचं आहे की जेवढं थोडंच ज्ञान करूया, त्या ज्ञानाचं चिंतन व्यवस्थित करूया, ते ज्ञान समजावून घेऊया. अन्यथा सगळीच आरती व्यवस्था असते ती धोक्याला आणि दुर्गतीला निमित्त असते. एवढं लक्षात ठेवायचं. शायोपशमी संयमा संयम गुणस्थान किती? 5 नाही, 5वं गुणस्थान. 5 म्हणजे 5 पासून परत 10 पर्यंत जायचं. 6 गुणस्थान कितवं? 5वं. एकच आहे 5वं गुणस्थान. संयमा संयम. शायोग म्हणजे तुम्ही प्रतिमाधारी वरती देशव्रती लोक. सकाळी तुम्ही लयजण नव्हता म्हणून सांगताना काही लोक रात्री भोजन त्याग, कंदमुळाचा त्याग, कुटुंबर विहिपाचा, कुटुंबर अष्टमूलगुणाचं पालन, या अष्टमूलगुणालाच वास्तविक अनुव्रत म्हणतात. काय म्हणतात? अनुव्रत. हे अनुव्रत कशाच्या अपेक्षेने आहे? तुमच्या संमित्वाच्या अपेक्षेने, चारित्र्याच्या अपेक्षेनं प्रतिमा हेच अनुव्रत आणि देशव्रत. श्रावक म्हणून एक सामान्य जैन म्हणून जे श्रावकाचं कर्तव्य, त्या कर्तव्याचं पालन करताना अष्टमूलगुण पालन केला तर त्याला काहीतरी नाव पाहिजे म्हणून सांगितलं अनुव्रत. पण तुम्हाला 2 महिने वर्षाच्या पूर्वी चातुर्मासात अनुव्रत म्हणजे नुसतं अष्टमूलगुण पालन झालं आणि ही कुंतलगिरी ठेवून महाराजी मला अनुव्रताचं नियम द्या, काय मला कळलं आणि मी समजावून सांगायला लागलोय. विहिरीचं पाणी, पावसाचं पाणी काय करत बसलं. होय मी आम्हाला नुसतं अनुव्रत म्हणजे एवढं सांगितलं. मी म्हणले सामान्य जैनत्वाचं लक्षण आहे. अनुव्रत देशव्रत हे प्रतिमेपासूनच चालू लक्षात. अनेक श्रावकांना ते म्हणायच्या बोली भाषेत, बुट्टीवर भात खाल्ला, खातोय का ते बुट्टीवर, पण जास्त खाल्ला म्हणजे बुट्टीवर खाल्ला. ही आपल्या गावातली केली एक व्यावहारिक भाषा आहे. तसं आचार्यांनी एक जैनत्वाचं पालन करताना एक नियम आपण तुमच्यात घेतो. त्याला बारकं तर व्रत घेतला बाबा, लहान तर व्रत घेतला, थोडं तर व्रत घेतला म्हणून संमित्वाच्या अपेक्षेने ते अनुव्रत आहे असं तिथं समजावून घ्यायचं आहे. या इडली सांबर डोसा बने क्या कहना है उनको? अंदर आओ क्या कहते हैं तमिल में? वांगर ಎಲ್ಲರೂ ಮಂಗ आम्ही मंग. शायोपशमी संयम म्हणजे देशव्रत अनुव्रत. प्लीज लाइन टू सिट डाउन. लाइन में सिट डाउन. लक्षात एक चातुर्मास करावे. शायोपशमी दान. आता महत्वाचं आहे बघा तुमचा विषय. आज सकाळी ती युद्धे माझ्या बाबतीत मोठं गेली. शायोपशमी दान. शायोपशमी दान म्हणजे काय? वीर्यांत्राच्या क्षोभशमामध्ये आणि जे हितची दान द्यायचं आहे ना ते फक्त रत्नत्रय आणि स्वतः आनंदी आणि इतरांना आनंदी देण्यासाठी निमित्त असणारं वस्तूचंच दान म्हणायचं. इथल्या दानामध्ये तुम्ही शस्त्रदान,
या दानामध्ये तुम्ही मिथ्या दृष्टीचं अन्नदान, महाप्रसाद आदी गोष्टी घेऊ शकत नाही. इथं दान याचा अर्थ, दानाचा अर्थ शास्त्रामध्ये एकच आहे, चांगल्यासाठी केलेलं दान. मग हे का होत नाही आपल्याकडून? आपल्या पैसे झाल्यावर असं का होतंय? आपण लय दिवस चौकीला लावलो तरी आपल्यात महाराजी का येत नाही? लावलो तरी आले तरी आहार अंतराय लावतो. हिंदी क्यों? हम चौका लगाने के भाव होते, लेकिन चौका लगाने जैसा सौभाग्य नहीं होता. सौभाग्य भी आ गया तो महाराज नहीं आते, महाराज जी भी आ गए तो इडली डोसा खाने के पहले ही अंतराय होता है. हमारे सुबह से बने हुए इडली डोसे और पोंगल एक बिना खाए महाराज जी माता जी लौट जाते. तो हम क्या करते हैं, जो देने वाले लोग होते हैं उनके प्रति मन में विकल्प करते हैं. वास्तविक ये है कि भूतकाल में, इस पर्याय में, पूर्व पर्याय में हम लोग किसी साधु को, कोई लोग, अन्य लोग आहार दान कर रहे थे, उस समय हमने उनको रोका, उनको करने नहीं दिया, उनको मना किया, फिर गलत बताकर उनके भाव चेंज कराए या अपनी ताकत का दुरुपयोग, स्ट्रेंथ मिसयूज करके उनको हम प्रेशर डाल के उनको चौका लगाने के लिए मना कर दिया या कुछ भी है. तो इन सब चीजों की वजह से हमें दानांतराय का बंद हो गया. इसलिए मैं जो सम्यक दृष्टि है, सम्यक दृष्टि के शिविर लेते हैं, सम्यक दृष्टि की चर्चा करते हैं, उनको मैंने 10 बार बताया कि भाई तुम्हें नहीं चौका लगाना है. चंद्रगुप्त सागर महाराज जी सही नहीं है, वीर सागर महाराज जी सही नहीं है, सरल सागर महाराज जी सही नहीं है, ऐसे तुम्हें लगता है, तुम मत लगाओ चौका. लेकिन जो चौका लगा रहे उनके पास जाकर ऐसे साधुओं को आहार नहीं करना चाहिए, ऐसे साधुओं का चौका नहीं लगाना चाहिए, ऐसे साधुओं की सेवा नहीं करनी चाहिए. वो बेचारे के दान करने के भाव, आहार दान करने के भाव है, उनको आप क्यों रोक रहे हो? तो वो दानांतराय कर्म का बंद होता है. फिर उसके लिए उदाहरण देते, सांप को कितना भी मीठा दूध दे देंगे तो उसका जहर ही होता है. वो सांप है और आप सही हो, इसका निर्णय आपने कैसे कर लिया? आपको कहाँ केवल ज्ञान हुआ है? आपको क्या मन प्रज्ञान है? उनके मन में क्या विषय सही सम्यक मिथ्या तो आपको कैसे मालूम हो गया? और मान लीजिए वो थोड़ा गलत भी है, शिथिल भी है, कुछ है ऐसे, मैं कहता हूँ मिथ्या दृष्टि. कि जब मिथ्या दृष्टि गाय को चारा खिलाने से पुण्य लगता है, इसलिए हम गौशाला खोल सकते हैं. गौशाला को हम जानवरों को आहार देकर उनको संतुष्ट कर सकते हैं. तो एक द्रव्यलिंगी मुनि महाराज जी को भी एक अपना कर्तव्य समझकर आए हुए द्वार पर अतिथि को साधु समझकर छोड़ दीजिए. कम से कम करुणा दान के रूप में तो वो पैदल आए, वो विहार करते आए, धूप में आए, इस भावना से, करुणा दान कर के भावना से भी हम आहार दान देंगे. शास्त्र में कुभो भूमि का बंध किसको होता है? कुलिंगी साधुओं को. यहाँ पे कुगुरु का शास्त्र हमारे साधु ने, कुछ साधु ने निर्ग्रंथ मुद्रा वाले, भले द्रव्यलिंगी हो, वो मिथ्या दृष्टि हो, उनको ही कुलिंग मान लिया. अरे कुलिंग का मतलब दिगंबर लिंग नहीं है. कुलिंग का मतलब यानी लिंग होता है. उनको आहार देने से कुगो भूमि का बोध होता है. हमने उसको मिथ्या दृष्टि, कुलिंगी को हमने दिगंबर मुद्रा वाले द्रव्यलिंगी साधु को ही ले लिया.
आचार्यों ने साफ कहा है, इस लिंग के साथ जिसका मरण होता है वो कभी नरक में नहीं जाता। दिगंबर मुद्रा के साथ जिसका मरण होता है वो मिथ्या दृष्टि हो, सम्यक दृष्टि की तो बात ही नहीं है, लेकिन मिथ्या दृष्टि भी नरक नहीं जाता वो लिंग के साथ, यानी दिगंबर लिंग के साथ। और हम तो उनको निगोद भी भेजने की व्यवस्था कर रहे हैं। इसलिए अपनी बात को, अपने विचारों को, अपने इसको सुरक्षित रखने के लिए या उसको अपने को सही साबित करने के लिए जिनवानी के वचनों को कभी गलत रूप से कभी भी स्थापित नहीं करना चाहिए। अन्यथा एक शब्द का अर्थ गलत बताया तो वो जीव, वो राजा सत्वें नरक में चला गया। जैन धर्म के हिसाब से, हिंदू धर्म के हिसाब से सिंहासन के साथ वो जमीन में दब गया, तो हम लोगों का क्या होगा विचार कीजिए। इसलिए दान, आपके दानांतराय कर्म का उदय होता है, तो आपके दान देने में बहुत सी कठिनाइयां आती है, इसलिए उसको दानांतराय कर्म कहते। इसका शिवोपशम जिसका अच्छा है उसको, उसके घर में उसके हाथ से तन मन धन या जो भी संपत्ति है उसको दान जाती है। अभी हमने बताया वो कोई महिला सिलाई मशीन पर काम करके 5-5 हजार करके अभी 1 लाख के करीबन पैसे मंदिर के लिए वो गरीब घर की महिला दे रही है, और जिनको 10-20 एकड़ खेती है वो भी 1 लाख दे रहे, और वो गरीब महिला भी 1 लाख दे रही है। अब मुझे बताओ किसका दान पुण्यवान होगा? ये हमें समझ में आना चाहिए। हमारी संपत्ति, आप लोगों को ये नहीं समझना चाहिए कि अब ये मंदिर बन रहा है, चतुर्मास बन रहा है, ये समाधि हो रही है या ये सब चल रहा है, अब एक पैसा खर्चा करने के लिए आ गए, ऐसा नहीं उल्टा सीधा समझना। आपको समझना चाहिए कि हम कितना पुण्यवान हैं। हमारा पैसा पूरा संसार में और पाप में लगने वाला था, महाराज जी माता जी चतुर्मास के लिए आ गए या नया मंदिर बन रहा है, हमारे कुछ तो पैसे अच्छे काम के लिए, अच्छी व्यवस्था के लिए, हमारे पाप के नाश होने के लिए, हमारे कुछ ना कुछ तो हमारा द्रव्य लग रहा है। इसलिए साधु हमारे उपकारक है, ऐसे अच्छा सोचना चाहिए। हम सोचते ही अच्छा करो, इसलिए दूर 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 गए थे। उसमें आप तो और होशियार, कोई भी कार्यक्रम चल रहा है, बुलिया चल रही है, बाहर वाले ये रहते हैं तो अपन चुप, बाहर वाले आकर पुण्य लेकर जा रहे हैं, और आप लोग शुगर फैक्ट्री के अध्यक्ष जैसे शुगर के गोडाउन में बैठकर भी बिना शुगर खाए ऐसे ही बैठ रहे, क्योंकि आपको लग रहा है बाहर से आने रहा तो आने दो, आपको पैसा तो बाहर से आने वाला दिख रहा है, लेकिन पुण्य भी बाहर जा रहा है। हमारा पुण्य ये आप कोठली वालों को अभी समझ में नहीं आया, वो आना चाहिए, आना चाहिए। दीक्षा का कार्यक्रम है, हम दीक्षा नहीं ले सकते, हम पीछे नहीं ले सकते, कम से कम पीछे साधु के हाथ में देकर उसकी भावना तो कर सकते हैं। हम वस्त्र साधु के जैसे वस्त्र पहनकर हरिका बनकर हरिका के व्रत पालन नहीं कर सकते, लेकिन हम हरिका को वस्त्र दान देकर उसकी लज्जा सुरक्षित रखने के लिए, वो वस्त्र दान आपके लिए होता है। साधु हरिकाओं को एक स्त्री पर्याय के मजबूरी से वस्त्र पहनना पड़ता है, अन्यथा वो भावना से निर्ग्रंथ ही रहते, वो पर्याय के अपेक्षित है, इसलिए उनको उपचार से महाव्रती कहा जाता है। उनकी पर्याय की अपेक्षा से वो खड़े रहेगा,
कायोत्सर्ग खड़े रहकर भगवान की भक्ति स्तुति नहीं बोल सकते उनकी शारीरिक रचना के हिसाब से। इसलिए वो बैठ के आहार लेते, वो खड़े रहकर नहीं आहार कर सकते। या अशुद्धि के कारण उनको कभी कभी स्नान करना पड़ता है शुद्धि के समय, इसलिए सिर्फ 3 गुण उनके पास कम है, बाकी तो सब गुण दिगंबर मुनि महाराज जी के ही 28 मूल गुणों का पालन होता है। लेकिन ये 3 गुण कमजोरी की वजह से नहीं, उनकी परिस्थिति की वजह से, पर्याय की अपेक्षा से एक कर नहीं सकते, इसलिए वो नहीं कर सकते। बाकी वो भी केश रोज करते, वो भी पैदल चलते, बिना जूते पहन कर चलते, वो भी एक ही बार आहार लेते, वो भी हाथ में आहार लेते, सब उनका क्या है अंतर क्या है, पूरा साधु जैसा आचरण है। लेकिन एक पर्याय है, स्त्री पर्याय, उस स्त्री पर्याय की अपेक्षा से वो 3 चीजें नहीं करते। 3 गुणों को पालना द्रव्य की अपेक्षा से नहीं होता, लेकिन भाव से वो पालन करते ही है। कार्य का दीक्षा को आप कम नहीं समझना कोतरी वाले, इसलिए हरि का दीक्षा में अपने को स्वयं को कुछ दान करने में या अपनी सौभाग्य लेने में आप पीछे मत हटिए। ये बहुत बड़ा सौभाग्य होता है। शास्त्र, पीछी, कमंडल, हरिकम के वस्त्र, जापमान, ये सब देना ये सामान्य चीज नहीं है, ये बहुत पुण्यवान लोगों के नसीब में होता है। हम स्वयं नहीं ले सकते, कम से कम लेने वालों को उपकरण का दान तो दे सकते। जब तक पीछे परिवर्तन नहीं होगा तब तक उन्होंने जितने सूक्ष्म आदि जीवों की उससे रक्षा करके अहिंसा महाव्रत का पालन जीव रक्षा करने के लिए पीछी का सहयोग लिया है, उसमें से 6% पुण्य पीछे आदि दान देने वालों को मिलता है, कमंडल आदि दान देने वालों को मिलता है। एक कोई आपके घर में आने वाले रिश्तेदारों को आप साड़ी वगैरह सम्मान के रूप में देते, उसके और इसकी समानता नहीं करना। वहां तो दे रहे हो 10-10, 20-20 हजार के, वो भाग का ही कारण है नियम से, लेकिन यहाँ 2-4, 5-10, 20 हजार का भी आप सम्मान पालेंगे तो उससे पुण्य ही पुण्य का होता है। और वहां 1 लाख की साड़ी आदि वस्त्र लेकर आपके रिश्तेदारों में आप सम्मान करें तो पाप का कारण, इतना 100% समझ के लेगा। इसलिए ये दान देने के भाव है, लेकिन हाथ से पैसा छूट नहीं रहा या पैसे उतने हमारे पास नहीं है, इसका कारण ही दानांतराय कर्म का उदय, और उसका जिसका क्षोभ अच्छा है, जिसका पुण्य है, उसके हाथ से ही काम होता है। शायद से भी अभी हमारी बारी है कि हम चौके में गए या कहीं पे भी गए तो हमारा जितना पुण्य है, आज मेरे भाग्य में जितना है उतना ही मुझे हाथ मिलेगा, उसी हिसाब से मुझे पीछे मिलेगी, कमंडल मिलेंगे, जो भी मेरे उपकरण है मुझे इतनी मिलेगी। आपका जितना शौक से भी लाभांतराय का शौक समय उतना ही आपको मिलेगा, उससे ज्यादा हमारे पुण्य से ज्यादा कुछ नहीं मिलेगा, ना पुण्य से कम मिलेगा ना पुण्य से ज्यादा मिलेगा, कुछ नहीं मिलेगा। हमें समझ के लेना चाहिए। यहाँ पे मैं पढ़ रहा था कि प्रतिमा 2 से 7 तक 2019 में प्रतिमा एक मालती दीदी ने ले ली और 8वीं प्रतिमा 2022 में ले ली। अब ग्रह क्या ये 2022 में हुआ ना, 2021
21 हाँ 2021 में ग्रह त्याग करके आर्जव सागर जी महाराज जी के संग में उनका प्रवेश हो गया। अब 2025 में हमारे संग में यानी 2021-19 में प्रतिमा लेने वाली आपके जैसी गृहस्थी श्राविका, इनको भी पति है, इनके तो पति चक्रवर्ती है, हाँ इनकी भी पति है, इनकी भी बेटी है, इनको भी बेटा है, इनको भी सब है। 2019 में प्रतिमा लेकर 6 साल नहीं हुए इनको दीक्षा लेने के भाव हो गए, और आप लोग 10-10, 15-15, 20-20 साल हो गए। 2 की 2 ही प्रतिमाएं, 4 की 4 ही, 5 की 5 ही। क्या है? 2 ही चीजें। उनके चारित्र मुनिया कर्म का शोभशम बढ़ गया, और वो घर में बैठकर या सिर्फ संग में जाकर नहीं बढ़ा, उनके स्वयं के पुरुषार्थ से उन्होंने जो वैराग्य को धारण किया और उसके प्रति उन्होंने अपना पुरुषार्थ जीवन समर्पण कर दिया। उससे इतना अच्छा समर्पण है माता जी। जब वो संग में आए तो हमने सोचा चलो सूरतमुखी माता जी के साथ इनको ब्रह्मचारी करके भेज देंगे। तीजू दीदी को कितना आनंद हो गया, हाँ भेज देंगे। संग में उनकी बेटी लाकर छोड़ के चली गई। मैंने उनको सब माताजियों के अपने पंचकलन के समय सब माताजियों के साथ उनको चर्चा आदि करने के लिए बोला, और जब लास्ट में हमने उनको पूछा तो उन्होंने ना एक भी माता जी के लिए अच्छा कहा, ना एक ही माता जी के लिए बुरा कहा। उन्होंने इतना ही कहा, महाराज जी आपको जिसके पास रखना है, महाराज जी आपको जिसके पास आपका आदेश होगा वहीं पे मुझे रहना है, ना मुझे किसी के प्रति राग नहीं है, ना द्वेष नहीं। तो हमने कहा चंदनमती और सुनीलमती माता जी के पास अभी वही चल रही है, उनकी सेवा करने के लिए, ठीक है। फिर उसके बाद आप गए, हो गया पूरा। मैं 21-20 तारीख को जून को वहां प्रवेश किया, और 24-25 तारीख के करीबन मैंने माता जी दीदी को पूछ लिया, दीदी आपको क्या लगता है, कहाँ रहना है, क्या करना है? कहीं भी नहीं अच्छा सी, अब मुझे वही होती यहाँ पे अच्छी है, आप मुझे दीक्षा दीजिए और किसी के भी पास मुझे रखिए, ना मुझे इस माता जी से लग गए, ना उस माता जी से लग गए, ना इनसे प्रतिद्वेष है, ना उनके प्रतिद्वेष है, मुझे कोई विकल्प नहीं है। मुझे बस दीक्षा लेना है, मुझे जितना पढ़ना है, बाकी माला बैठे बैठना है, और जो जिसके साथ रखेंगे उनके साथ मुझे चलना है, उनके पीछे पीछे। ये होता है भद्र प्रेम। दीक्षा का मतलब सिर्फ पीछे कमंडल और साड़ी पहनना दीक्षा का मतलब नहीं होता। दीक्षा का मतलब ये होता है, फिर मैंने कहा ऐसे लोग आते बोलते और दीक्षा के बाद फिर मनमानी करना चालू करते, और फिर हम लोगों को विकल्प आता है, तुरंत हाथ जोड़ के अच्छा सी विश्वास रखिएगा, मेरे निमित्त से गुरु को कभी भी विकल्प नहीं होगा, इतना मैं आपको बताती हूँ। ये होता है स्नेह, ये होती है श्रद्धा। फिर कुछ भी नहीं आएगा तो भी उनका स्त्री पर है नाश फिक्स है, कुछ नहीं आएगा तो भी अपना काम फिक्स है, क्योंकि अपनी चर्या और गुरु को विकल्प कभी नहीं होना चाहिए, इतने अच्छे से परिणामों को रखना चाहिए। तो ये क्यों होता है? तो उनकी ऐसी भद्र परिणामों के निमित्त से उनकी चारित्र मुनि कर्म का क्षोभशम बढ़ता गया, और वो मैं मेरे लिए घर छोड़ के आई हूं,
काम उनको है। और हम लोग वो क्या कर रहे, ये क्या कर रहे, वो क्या कर रहे, इनका क्या चल रहा है, उनका चल रहा है, स्वयं को छोड़कर दुनिया की तरफ हमारा ध्यान। इसलिए मन में फिर हमारे ना पुरुषार्थ ना पुण्य का प्रभाव बढ़ रहा है, तुषार से भी नहीं बढ़ रहा। तो फिर इच्छा होते हुए भी पुरुषार्थ के अभाव से और साहस के अभाव में हमारे कार्य को सफलता नहीं मिल रही। दीक्षा लेने लाभ क्या होता है? आज मुझे अंतराय हो गया तो मुझे ये समझना चाहिए कि मेरे जीवन में मैंने भूतकाल में किसी को लाभ हो रहा था, उस लाभ को मेरे रोका था, रुकावट की, इसलिए मुझे लाभ नहीं हुआ। मेरी संस्था को आने वाले पैसे अन्य संस्था में चले गए। कोई बात नहीं, मैंने पूर्व भूमि ऐसे किसी को गलत बताकर मैंने किसी को रोका हुआ। आज मेरा चौका, मैं चौके में जाए, मेरे 2-3 बार ऐसे भाग हुए थे जब मैं छोटा, अभी भी छोटा ही हूँ। वासरात लागली शानी अशी आमची अवस्था आहे। श्री वासराय मी पण लागलाच आहे, पण ते सगळ्यांच्यात छान आहे, बाकी काही नाही, हे असणारच। मी अजून बारकाच आहे, मी स्वतःला बारका समजतोय म्हणून मी बारक्यासारखा आनंदात राहतो। मोठा समोर असतो तर ताकून चालू असतो, कुठं डोकं फोडून गेलो असतो, मी नामच आहे। हम जब मुनि में ऐसे छोटे थे और बड़े लोग हमसे पहले आके उठते थे, ये मुझे मेरा फीलिंग है, इसलिए मैं कम से कम 50% मैं पहले छोटे साधुओं को भी बीच बीच में आके उठता था और फिर मैं उठता। अब मुझे कोई मेरे अच्छे भक्त के घर में आए के लिए जाना होता है और उसके पहले बड़ा साधु वहां पे पड़ेगा करके चला जाता है। तो हमारे मन में भी ऐसे शुरू दीक्षा के 2-4 साल में ऐसे आता था, मन में विकल्प होता था कि मुझे आज उनके घर में हाथ ले जाना था। आज मेरे हिसाब से वहां अच्छे मिष्ठान पकवान बना था, तो ये वीर सागर चला गया। अब उसके लिए 2 दिन तक मेरे मन में वीर सागर जी के प्रति ऐसे मन में विकल्प आते थे। मैं भी बहुत अच्छा हूं ऐसा कुछ नहीं, जो है आपकी गलतियां बताता तो मेरी भी गलती बोलने का साहस होना चाहिए ऐसे। लेकिन जब मैंने कर्म का आदि पढ़ा तो मैंने कहा कि मेरा उस घर में मेरा लाभ ही नहीं है। मैं जब बड़ा था तब शायद मैं जानबूझकर ऐसे मेरे छोटों के प्रति भूतकाल में ऐसे अभिनय किया होगा, इसलिए आज मैं छोटा बन गया और उनके निमित्त से मेरे कर्म उदय के लिए आ गए। उस दिन से ना मेरे मन में कभी-कभी मैं साधुओं को सूचना देता हूँ, लेकिन ना मुझे वहां जाना है, यहाँ जाना है, इस भावना से नहीं। कभी-कभी साधु गरीब लोग रहते तो 2-4 दिन चौका लगाते, कभी 1-2 बार उनके घर में चौका नहीं होता किसी साधु का, तो फिर दोबारा वो खाली ना जाए और उस गरीब के मन में वेदना ना हो जाए, तो कभी-कभी मैं सूचना देता हूँ कि भैया देख लो, चौके 2-2 दिन से खाली, आप क्या कर सकते हो देख लो, जाएंगे तो अच्छा रहेगा। ऐसे सूचना देता हूँ, इसका मतलब किसी के ऊपर हमारा प्रेशर नहीं। तो एक पूर्व में हमने किसी को लाभ हो रहा है तो हमने रोका है, इसलिए आज मुझे लाभ नहीं हो रहा। तो ये मुझे समझकर शांति के साथ रहना चाहिए। कभी-कभी बड़ों का पुण्य कम रहता है, छोटों का पुण्य ज्यादा रहता है। सुन रही क्या माता जी? हिंदी आती है? आती है? बड़ों का पुण्य कम रहता है, छोटों का पुण्य ज्यादा रहता है। तो छोटों की बात ज्यादा लोग जाते हैं, बैठते हैं, उठते हैं, सब करते हैं। तो बड़ों को अज्ञान परिचय और अपने लाभांतराय कर्म के क्षोभ को जानकर स्वयं की योग्यता बढ़ाने का प्रयास करना चाहिए। अपितु
कभी दूसरों के योग्यता पर लांछन लगाने का प्रयास नहीं करना चाहिए। अब छोटों के प्रभाव में ज्यादा है, बड़ों का प्रभाव कम है, तो छोटे अपने प्रभाव में इतना नहीं लेना कि स्वयं को बड़ा समझकर बड़ों का अभिनय हो जाए। इतने भी बड़े कभी नहीं बनना, नहीं तो फिर आज बड़ों का अभिनय हो जाएगा तो कभी ना कभी हम बड़े बनेंगे और हमारा अभिनय हमारे छोटे साधु करेंगे। एक कर्म सिद्धांत है। इसलिए सास को, बहू को भी सोचना चाहिए कि कभी ना कभी तो मैं सास बनने वाली हूँ और मेरी भी कोई ना कोई बहू आने वाली है। आज मैं मेरे सास की अच्छी सेवा करूंगी तो शायद मैं सास बनूंगी तो मेरी बहू भी मेरी सेवा करेगी। सास को ये सोचना चाहिए कि अगर मैं आज बहू को ज्यादा परेशान करूंगी तो भविष्य काल में ये सास बनेगी, मैं बहू बनेगी, तो ये सूद के साथ, ब्याज के साथ इसका मुझे भुगतना, चुकता करना पड़ेगा। ऐसे हर जगह बड़े छोटों के प्रति समझ करेंगे, छोटे बड़ों के प्रति आदर विनय का भाव करेंगे, तो क्यों परिवार में हो, समाज में हो, कहीं पे भी हो, क्यों झगड़ा होगा? लेकिन कर्म सिद्धांत के ऊपर विश्वास ही नहीं। अज्ञान परिचय 22 परिचय में आता है। कौन सा परिचय आता है? अज्ञान परिचय। कि मेरे पास ज्ञान नहीं है और कोई है अज्ञानी कहेगा तो भी उसको सहन करने की क्षमता होनी चाहिए। आक्रोश परिचय आता है कि साधु शांत से बैठा है और कोई श्रावक आकर हल्ला कर रहा है, गालियां दे रहा है, चिल्ला रहा है, तो साधु को वो सहन करने की क्षमता होनी चाहिए। उसको आक्रोश परिचय होते। असंयमी ने किया हुआ गुस्से को सहन करने के लिए बताया। माती दीदी समझ में आ रहा है हिंदी? हाँ, नो टॉकिंग बट वेरी गुड समझिंग, अंडरस्टैंडिंग। ओके, थैंक यू। ये समझना चाहिए। इसलिए मैं बोल रहा हूं कि एक परिचय आज हम श्रावकों के आक्रोश को सहन करने के लिए जहां बताया, वहां अपने संघ के ही बड़े या छोटे साधु साधर्मियों की ही आवाज को, आक्रोश को हम सहन नहीं कर पाएंगे तो कल समाज के साथ आप क्या सहन करेंगे? इसलिए अम्मा जी पीछे और कमंडल और सफेद साड़ी, इसको दीक्षा मत समझना। जैसे साड़ी पहन रहे हो वैसे मन होना चाहिए, जैसे पीछे लिए हो ऐसे मृदु भाव होना चाहिए, और जिस लिए कमंडल लिए हो उस जैसा चारित्र होना चाहिए। यही दीक्षा का अर्थ है। तो दीक्षा साड़ी जैसा मन होना चाहिए, पीछे जैसे मृदु भाव होना चाहिए, और शुद्धि के लिए कमंडल लिया जाता है, चारित्र शुद्ध होना चाहिए। इससे ज्यादा दीक्षा का मतलब साड़ी, पीछे कमंडल या कपड़े उतारना नहीं होता। इसलिए अपने कर्म को समझकर लाभ हो गया तो अहंकार नहीं करना, अलाभ हो गया तो मन में खेद नहीं करना। जो है तो है ऐसे बोलना नहीं, स्वीकार करना और अपने जीवन को शांत आनंद में। घर में सांस दी उसका अनुभव यहां भी लेगा। वहां जैसे चुप बैठते थे वैसे यहां चुप बैठना। मान लीजिए सांस का कोई अनुभव नहीं आया तो भगवान को शुक्रिया करना और कहना जीवन में एक अनुभव मेरा कम था,
इसलिए दीक्षा के बाद एक मुझे सांस मिल गई। भगवान मुझे परिपूर्ण अनुभव के साथ मुझे ऊपर लेकर जाने की सोच रहा है। और मेरे जीवन में मैंने कभी सांस का अनुभव नहीं किया। एक कमी नहीं रहनी चाहिए जीवन में, इसलिए मुझे भगवान ने साथ दी ऐसे समझकर उसके प्रति भी अच्छा भाव करके आगे जाना चाहिए, तो मोक्ष मार्ग प्रशस्त होता है। तो मोक्ष मार्ग प्रशस्त होता, नहीं तो नहीं होगा। आपकी दीक्षा पार्श्वनाथ भगवान के मोक्ष कराने के लिए हो रही है। और पार्श्वनाथ भगवान का जीव 10 भव पहले मरुभूति की पर्याय में स्वयं के पत्नी पर अत्याचार किए हुए स्वयं के भाई को क्षमा करने की जहां भाव रखता है, तो हम अपने बड़े या छोटे साधु या समाज वाले हमारे श्रावक कुछ हमारे साथ उल्टा सीधा उपसर्ग या परिचय करेंगे, तो हमें पार्श्वनाथ मरुभूति जैसे पार्श्वनाथ जैसे क्षमा धारण करेंगे, तो हो सकता है आपकी दीक्षा मेरे मोक्ष के पहले आपके मोक्ष के लिए निमित्त बन सकती। और इसके लिए दीक्षा होती है। इसके लिए कर्म सिद्धांत को समझ के लेना बहुत जरूरी है। शायोपश्रमिक लाभ समझ में आ रहा है सबको? नहीं समझ में आ रहा है? तीन जुटे घाया करवा रहे कमें तेज नवरा शायद नहीं। शायोपश्रमिक भोग 1 से 12। अब इसमें भोग सब प्रकार के लग सकते हैं। सबसे अच्छा भोग है आत्मिक भोग। हम लोगों को आत्मिक भोग को ही समझना चाहिए। क्या है आत्मिक भोग? अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख और अनंत वीर्य। इसका भोग मुझे जितने अंश में भोगने के लिए मेरे आत्मा को मिल रहा, देव शास्त्र गुरु की भक्ति करने के लिए जितना मुझे आनंद आ रहा है, ये सब आत्मा के भोग है। शरीर के लिए जो जीता है उस शरीर के भोग में आनंद मानता है। मेरी ये गाड़ी, मेरी वो गाड़ी, मेरे ऐसे कपड़े, मेरे पास इतना सोना है, मेरे पास उतना सोना है। एक बार चौके में इतना सोना पहन कर आते हैं, महाराज जी के आके ऐसे चक चक चक। और उसका फायदा ये होता है अंतरा ही नहीं होता। महाराज जी के आंखों को ना बाल दिखते, कुछ नहीं। मांगेंगे तो बेंटेक्स के लेते, और नहीं मांगेंगे दुनिया को सोना बताते। ऐसी सब व्यवस्था। शरीर के लिए जो जीता है वे बाह्य भोग के व्यवस्था को आनंद मानता है, और जो आत्मा के लिए जीता है वो व्यक्ति एक गांव में सोने के लिए कमरा भी नहीं है साधु को, लेकिन भगवान की प्रतिमा सुंदर मिलती है तो इतना गदगद होता है, और रात भर सोने से अच्छा इस भगवान के सामने भक्ति करने में आनंद मिलता है। उसको सोने के लिए जगह नहीं है, इसका दुख नहीं है, क्योंकि उसके आत्मा के भोग के लिए उसको इतना बड़ा साम्राज्य भगवान के प्रतिमा का है। जिस व्यक्ति को स्वाध्याय में हमारे सरल सागर जी महाराज जी जैसे महाराज जी को स्वाध्याय में आनंद है, अगर वो इस गांव में चले गए और उनको सोने के लिए कमरा नहीं, लेकिन एक अच्छी अलमारी भर के उनको ग्रंथ दिखे तो रात भर सोते नहीं। एक तो अच्छे अच्छे ग्रंथ देखेंगे, अगर उस अलमारी में कोई ग्रंथ ऐसे वैसे इतर इतर भीतर पड़े तो रात भर उसको बैठकर सुरक्षित करने का प्रयास करेंगे। तो ये मन में नहीं सोचेंगे कि मुझे आज रात को सोने के लिए जगह नहीं है, क्योंकि ये सोचेंगे आज तो मेरा पुण्य, आज मुझे ज्ञान का
परिपूर्ण भोग करने के लिए मिलेगा। इसलिए ज्ञानी ही शायोपशमी भोग को, आत्मा के विषयों को भोगने के लिए शायोपशमी भोग का आनंद लेता है। और शरीर के लिए जीने वाले सामान्य लोग रहते, इस शरीर को सुख देने वाले सामग्री को भोगने में आनंद मानते। ऐसे व्यक्ति, वस्तु या व्यवस्था मिलना अपने अपने शौक के हिसाब से उसको शायोपशमी भोग कहते हैं। उसको 1 से 12 गुणस्थान होता है। शायोपशमी उपभोग जो होता है वो भी 112 होता है। जिस वस्तु का एक बार उपयोग करके छोड़ा जाता है, दोबारा उपभोग नहीं किया जाता, उसको भोग वस्तु कहते हैं। जैसे अन्न है, अन्न उसको एक बार ही भोगा जाता है, दोबारा भोगा नहीं है, तो भोग है। और जिस वस्तु को बार बार भोगने में आती है उसको उपभोग कहते हैं। जैसे कपड़ा, सोना, चांदी, स्त्री, नौकर आदि जो है ये उपभोग में आते हैं और उसको उपभोग कहते हैं। शायोपशमी वीर्य, वीर्य यानी शक्ति, पहले गुणस्थान से 12वें गुणस्थान तक सब जीवों को अपनी अपनी आत्मिक और शारीरिक दोनों शक्ति का उपयोग अच्छे के लिए जो करता है, वही भविष्य में शारीरिक नवलब्धि जो होती है या पंचलब्धि होती है उसका लाभ लेता है। और जो इस शक्ति का दुरुपयोग करता है, इस वीर्य का दुरुपयोग करता है, उसको वर्तमान में जितनी शक्ति वीर्य प्राप्त हुआ है उससे भी कम वीर्य अगले भोग में प्राप्त होता है। अगले पर्याय में आपको इसके लिए समझने के लिए ये दान, भोग, उपभोग, वीर्य आदि जो है ना, इसको समझने के लिए 1-2 गाथा या 2 श्लोक आपको समझ में आना चाहिए। छोड़ डाला के कबहू बलहीन का है, कबहू आप भयो बलहीन छोड़ डाला करता सांगा तुम्ही काय कबहू आप भयो बलहीन सबल हनी खरी खायो दी। आणि कबहू आप भयो बलवान आहे तर काय झालं, बलशाली काय करायचं। ज्यावेळेला तुम्ही बलवान होता त्यावेळी शक्तीचा उपयोग करून बलहीन जीवांना अन्याय करून बलशाली होते हो, तब बलहीन जीव के प्रति आप अन्याय की भूमिका लेकर उसके ऊपर अन्याय करके उसको हिंसा करते हो। और कब बलहीन बनते हो तो फिर बलशालियों के हाथ से आपको स्वयं को वो सहन करना पड़ता है। यही यहाँ पे आगम की बात को समझ कर लेना चाहिए। यही आगम है। क्या है आगम, क्या है समझना, यही समझना है। आज अगर मैं बलशाली हूँ, मैं बड़ा हूँ और अन्य छोटे लोगों के ऊपर अपने अस्तित्व का, अपनी शक्ति का, अपने वीर्य का मैं गलत उपयोग करके सबको बंधन जैसे करने की भावना रखता हूँ, तो भविष्य मुझे बलहीन बनकर बलशाली लोगों के प्रति मेरा अन्याय सहन करना पड़ेगा। ये मुझे पकड़कर आप सब लोगों के लिए, आज मैं आचार्य हूँ तो मैं बिना मतलब छोटे लोगों के प्रति द्वेष या उनके प्रति मैं कमांड रखने के लिए गलत यूज करूंगा तो कभी ना कभी मुझे भी छोटा बनना पड़ेगा और बड़ों के मान हानि को सहन करना पड़ेगा। आज छोटे हैं, उनको ये समझना चाहिए बड़े परेशान कर रहे हैं तो मैंने भूतकाल में बड़े होते हुए मेरे
ज्ञान, चारित्र या बल का दुरुपयोग किया, इसलिए आज मुझे छोटा बनकर बड़ों का सहन करना पड़ेगा। आज सहन करेंगे तो भविष्य परिस्थिति नहीं आएंगी, और अब मैं सहन बिना करे उसको उल्टा जवाब देना प्रयास करूंगा तो इससे ज्यादा कठिन परिस्थिति भविष्य में मेरी आ सकती है। ऐसा साधुओं को सोचकर बड़े कुछ अशुभ कर्म के उदय में गलत भी कर रहे, तो छोटों को बड़ों का मान सम्मान रख के सहन करना पड़ेगा। और ये मैं स्वयं भी किया हुआ कर्म है, इसको आज भोग रहा हूं कहना है। और बड़े अगर मैं मेरे बड़प्पन का गलत उपयोग करूंगा तो मुझे भविष्य में छोटा होकर मुझे इससे ज्यादा सूद के साथ मुझे सहन करना पड़ेगा। ऐसे समझकर छोटों से अच्छा व्यवहार करना चाहिए। यही आज के कर्मकांड के विषय में समझकर अपने को स्थिर रखना चाहिए। सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, कोई अभिमान छोड़ जग नीक नहीं। ओम नमः। सबको क्षमा, सबसे क्षमा।